स्वाध्याय इयत्ता 9वी, विषय भूगोल, पाठ 2, अंतर्गत हालचाली। प्रश्न पहिला, अचूक पर्यायासमोरील चौकटीत बरोबर अशी खूण करा। अ. अंतरंगातील मंद भू हालचाली कोणत्या घटकावर आधारित आहेत? भूरूपांवर, गतीवर, दिशेवर। अंतरंगातील मंद भू हालचाली गतीवर आधारित आहेत, म्हणून उत्तर गतीवर। आ. मंद हालचाली एकमेकींच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात तेव्हा काय निर्माण होतो? दाब, ताण, पर्वत। मंद हालचाली एकमेकींच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात तेव्हा ताण निर्माण होतो, म्हणून उत्तर ताण। ई. खचदरी निर्माण होण्यासाठी भूकवचावर हालचालींची कोणती क्रिया घडावी लागते? ताण, दाब, अपक्षय। खचदरी निर्माण होण्यासाठी भूकवचावर ताण ही क्रिया घडणे आवश्यक आहे, म्हणून उत्तर आहे ताण। ई. खालीलपैकी वली पर्वत कोणता? सातपुडा, हिमालय, पश्चिम घाट। खालीलपैकी हिमालय हा वली पर्वत आहे, म्हणून उत्तर हिमालय। उ. विस्तीर्ण पठाराची निर्मिती कोणत्या प्रकारच्या भू हालचालींचा परिणाम आहे? पर्वत निर्माणकारी, खंड निर्माणकारी, क्षितिज समांतर। विस्तीर्ण पठाराची निर्मिती खंड निर्माणकारी भू हालचालींचा परिणाम आहे, म्हणून उत्तर खंड निर्माणकारी। प्रश्न दुसरा, भौगोलिक कारणे लिहा। अ. हिमालयाच्या पायथ्याशी जमीन हादरून इमारती कोसळल्या। कोसळण्यापूर्वी त्या जोरजोरात मागेपुढे हलत होत्या। प्राथमिक लहरींच्या मार्गातील पदार्थातील कणांची हालचाल ही लहरींच्या दिशेने पुढे मागे होते, तर दुय्यम लहरींच्या मार्गातील पदार्थातील कणांची हालचाल ही लहरींच्या दिशेने वर खाली होत जाते। भूकंपाच्या प्राथमिक लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात व त्यानंतर दुय्यम लहरी पोहोचतात। त्यामुळे भूकंपानंतर हिमालयाच्या पायथ्याशी जमीन हादरून इमारती कोसळल्या। कोसळण्यापूर्वी त्या जोरजोरात मागेपुढे हलत होत्या। आ. मेघालय पठार व दख्खन पठार यांच्या निर्मितीत फरक आहे। मेघालय पठार हे मंद भू हालचालीमुळे निर्माण झाले, तर दख्खन पठार हे शीघ्र भू हालचालीमुळे निर्माण झाले। मंद भू हालचालींचा दाब भूपृष्ठावरील कठीण खडकांवर पडतो, तर भेगीय ज्वालामुखीचा उद्रेक होताना लाव्हारस अनेक भेगांतून बाहेर पडतो।
भूपृष्ठावरील कठीण खडकांवर पडलेल्या दाबामुळे दोन समांतर विभागांमधील भूकवचाचा भाग वर उचलला जातो, तर ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ भेगांच्या दोन्ही बाजूस पसरतात. वर उचलल्या गेलेल्या ठोकळ्याप्रमाणे दिसणाऱ्या भूभागाला गट पर्वत म्हणतात. मेघालय पठार हे गट पर्वताचे उदाहरण आहे. ज्वालामुखीमुळे ज्वालामुखी पठारे तयार होतात. दख्खनचे पठार हे ज्वालामुखी पर्वताचे उदाहरण आहे. बहुतांश जागृत ज्वालामुखी भूपट्ट सीमांवर आढळतात. वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो असे ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी होय. भूपट्ट सीमा हा भूकवचाचा सर्वाधिक कमकुवत भाग असतो. त्यामुळे भूपट्ट सीमांच्या ठिकाणी वारंवार मोठ्या प्रमाणात तडे पडून तप्त असे द्रव, घन आणि वायू पदार्थ पृष्ठभागावर फेकले जातात. म्हणून बहुतांश जागृत ज्वालामुखी भूपट्ट सीमांवर आढळतात. बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे. अंदमान समुद्रातील बॅरन बेटावरील ज्वालामुखी हा काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो. या ज्वालामुखीचा उद्रेक केंद्रीय स्वरूपाचा असतो. या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूभाग शंकूच्या आकारात पर्वताप्रमाणे वर उचलला जातो. त्यामुळे बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो. भूकंप क्षेत्राचा व ज्वालामुखी क्षेत्राचा विस्तार भूपट्टांच्या सीमावर्ती भागात दिसून येतो. भूपट्टांची हालचाल झाल्यामुळे दाब वाढत जाऊन भूपृष्ठाखालील खडक फुटून मोठ्या प्रमाणावर शिलारस तयार होतो. भूपट्टांच्या सीमावर्ती भागात तडे पडून हा शिलारस बाहेर पडतो व ज्वालामुखीचा उद्रेक होतो. ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर झालेल्या ऊर्जेच्या उत्सर्जनामुळे भूकवचास हादरे बसू शकतात. अशा प्रकारे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो. प्रश्न 3. अंतर्गत हालचाली ओळखा व नावे सांगा. किनारी भागात त्सुनामी लाटा निर्माण होतात. शीघ्र भूहालचाली. हिमालय हा वली पर्वताचे उदाहरण आहे. मंद भू हालचाली. पृथ्वीच्या प्रावरणातून शिलारस बाहेर फेकला जातो. शीघ्र भू हालचाली. प्रस्तरभंगामुळे खचदरी निर्माण होते. मंद भू हालचाली. प्रश्न 4. भूकंप कसा होतो हे स्पष्ट करताना खालील विधानांचा योग्य क्रम लावा. पृथ्वीचा पृष्ठभाग हलतो. भूपट्ट अचानक हलतात. प्रावरणातील हालचालीमुळे दाब वाढत जातो. कमकुवत बिंदूपाशी खडक फुटतात. साठलेली ऊर्जा भूकंप लहरींच्या रूपाने मोकळी होते. आता या विधानांचा योग्य क्रम लावू.
क्रमांक 1. भूपट्ट अचानक हलतात. क्रमांक 2. प्रावरणातील हालचालींमुळे दाब वाढत जातो. क्रमांक 3. कमकुवत बिंदूपाशी खडक फुटतात. क्रमांक 4. साठलेली ऊर्जा भूकंप लहरींच्या रूपाने मोकळी होते. क्रमांक 5. पृथ्वीचा पृष्ठभाग हलतो. प्रश्न 5वा. फरक स्पष्ट करा. अ. गट पर्वत व वली पर्वत. गट पर्वत. वली पर्वत. अंतर्गत हालचालीमुळे क्षितिज समांतर व एकमेकांपासून दूर जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होऊन खडकांवर ताण निर्माण होऊन विभंग तयार होतात. अंतर्गत हालचालींमुळे क्षितिज समांतर व एकमेकांच्या दिशेने जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होऊन मृदू खडकांच्या थरावर दाब पडून वळ्या निर्माण होतात. 2. समांतर विभागांमधील कवचाचा भाग वर उचलला जातो व ठोकळ्याप्रमाणे दिसणाऱ्या गट पर्वतांची निर्मिती होते. वळ्यामुळे पृष्ठभागाचा भाग उचलला जातो व वली पर्वतांची निर्मिती होते. उदाहरणार्थ युरोपमधील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत, भारतातील मेघालय पठार. उदाहरणार्थ हिमालय, अरवली, रॉकी पर्वत. आ. प्राथमिक भूकंप लहरी व दुय्यम भूकंप लहरी. प्राथमिक भूकंप लहरी, दुय्यम भूकंप लहरी. भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर ज्या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात त्यांना प्राथमिक भूकंप लहरी म्हणतात. प्राथमिक भूकंप लहरीनंतर भूपृष्ठावर ज्या लहरी पोहोचतात त्यांना दुय्यम भूकंप लहरी म्हणतात. प्राथमिक भूकंप लहरी या घन, द्रव व वायू या तीनही माध्यमातून प्रवास करू शकतात. दुय्यम भूकंप लहरी या केवळ घन माध्यमातून प्रवास करू शकतात. प्राथमिक भूकंप लहरींच्या मार्गातील कणांची हालचाल ही लहरींच्या वहनाच्या दिशेने पुढे मागे होते. दुय्यम भूकंप लहरींच्या मार्गातील कणांची हालचाल ही लहरींच्या वहनाच्या दिशेने वर खाली होते. प्राथमिक भूकंप लहरी या दुय्यम भूकंप लहरींपेक्षा कमी विध्वंसक असतात. दुय्यम भूकंप लहरी या प्राथमिक भूकंप लहरींपेक्षा जास्त विध्वंसक असतात. इ. भूकंप व ज्वालामुखी. भूकंप, ज्वालामुखी. भूपृष्ठाखालील हालचालीमुळे भूकवचावर पडणारा ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तेथील ऊर्जेचे उत्सर्जन होते व भूपृष्ठ हादरते. भूपृष्ठाला बसलेला हादरा म्हणजेच भूकंप होय. पृथ्वीच्या पर्यावरणात तप्त असे द्रव, घन व वायुरूप पदार्थ भूपृष्ठावर फेकले जाण्याची क्रिया
म्हणजेच ज्वालामुखी होय. भूकंपामुळे काही प्रदेश उंच होतात तर काही प्रदेश खचतात. ज्वालामुखीच्या उद्रेकातून शंकू पर्वत किंवा ज्वालामुखीय पठारे तयार होतात. भूकंपाच्या वेळी शिलारस भूपृष्ठावर येतोच असे नाही. ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी शिलारस भूपृष्ठावर येतो. प्रश्न 6वा. थोडक्यात उत्तरे लिहा. अ. भूकंप होण्याची कारणे स्पष्ट करा. भूपट्ट सरकणे, एकमेकांवर आदळणे किंवा एकमेकांच्या वर किंवा खाली जाणे. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात निर्माण होणाऱ्या ताणामुळे, भूपट्ट सरकल्यामुळे, भूपट्ट एकमेकांवर आदळल्यामुळे, भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली गेल्यामुळे भूकंप होतात. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ताण निर्माण होऊन खडकांमध्ये विभंग निर्माण होतात आणि ते भूकंपाचे कारण ठरतात. ज्वालामुखींचा उद्रेक झाल्यामुळेही भूकंप होतात. आ. जगातील प्रमुख वली पर्वत कोणत्या हालचालीमुळे निर्माण झाले आहेत? जगातील प्रमुख वली पर्वत हे पर्वत निर्माणकारी मंद भूहालचालीमुळे निर्माण झाले आहेत. इ. भूकंपाची तीव्रता व घरांची पडझड यांचा कसा संबंध आहे? भूकंपाची तीव्रता जितकी अधिक तितकी घरांची पडझड अधिक. भूकंपाच्या प्राथमिक लहरी नंतर दुय्यम लहरी भूपृष्ठावर पोहोचतात. या लहरी प्राथमिक लहरींपेक्षा अधिक विध्वंसक असतात. या लहरींच्या मार्गातील पदार्थांतील कणांची हालचाल ही लहरींच्या दिशेशी वर खाली असते. त्यामुळे भूपृष्ठावरील घरे वर खाली हलतात व घरांची पडझड होते. इ. भूकंपाचे भूपृष्ठावर व मानवी जीवनावर होणारे परिणाम कोणते? भूकंपामुळे जमिनीला तडे पडतात, भूमिपात होऊन दरडी कोसळतात, भूजलाचे मार्ग बदलतात, काही प्रदेश उंचावले जातात तर काही प्रदेश खचतात, सागराच्या पाण्यात त्सुनामी लाटा तयार होतात, हिमाच्छादित प्रदेशात हिमकडे कोसळतात. भूकंपामुळे भूपृष्ठावर हे परिणाम होतात. भूकंपामुळे प्रचंड प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी होते. वाहतुकीचे मार्ग खंडित होतात. संदेशवहन व्यवस्था कोलमडते. भूकंपाचे मानवी जीवनावर हे परिणाम होतात. उ. भूकंप लहरींचे प्रकार स्पष्ट करा. भूकंप लहरींचे प्राथमिक, दुय्यम व भूपृष्ठ असे 3 प्रकार आहेत. 1. प्राथमिक लहरी. भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात. या लहरी भूकंपनाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या स्वरूपात सर्व दिशांनी भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने प्रवास करतात. या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण लहरींच्या वहनाच्या दिशेने पुढे मागे होतात. त्यामुळे या लहरींना पुढे मागे होणाऱ्या लहरी असेही संबोधतात. या लहरी घन, द्रव व वायू या 3ही माध्यमातून प्रवास करू शकतात. मात्र द्रवरूपातील प्रावरणातून प्रवास करताना
त्यांच्या दिशेत बदल होतो. प्राथमिक लहरीमुळे भूपृष्ठावरील इमारती पुढे मागे हलतात. 2. दुय्यम लहरी. प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी किंवा एस लहरी असे म्हटले जाते. या लहरीही नाभिकेंद्रापासून सर्व दिशांना पसरतात. त्यांचा वेग प्राथमिक लहरींपेक्षा कमी असतो. या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण लहरींच्या वहनाच्या दिशेने म्हणजेच वर खाली होतात. या लहरी फक्त घन पदार्थातून प्रवास करतात, परंतु द्रव पदार्थात शिरल्यावर त्या शोषल्या जातात. या लहरीमुळे भूपृष्ठावरील इमारती वर खाली हलतात. प्राथमिक लहरींपेक्षा या अधिक विध्वंसक असतात. 3. भूपृष्ठ लहरी. प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठापर्यंत येऊन पोहोचल्यानंतर भूपृष्ठ लहरींची निर्मिती होते. या लहरी भूकवचात पृथ्वीच्या परिघाच्या दिशेत प्रवास करतात. त्या अतिशय विनाशकारी असतात. उ. ज्वालामुखींचे सोदाहरण वर्गीकरण करा. उद्रेकाच्या स्वरूपानुसार ज्वालामुखींचे 2 प्रकार पडतात: केंद्रीय ज्वालामुखी व भेगीय ज्वालामुखी. 1. केंद्रीय ज्वालामुखी. उद्रेकाच्या वेळी शिलारस भूपृष्ठाअंतर्गत मोठ्या नलिकेसारख्या भागातून वर येतो. बाहेर आलेला शिलारस या नलिकेच्या मुखाभोवती पसरतो. त्यामुळे शंकूच्या आकाराचे ज्वालामुखी पर्वत तयार होतात. जपानमध्ये फुजियामा, टांझानियातील किलिमांजारो हे केंद्रीय ज्वालामुखीची व त्यापासून तयार झालेल्या शंकू पर्वताची उदाहरणे आहेत. 2. भेगीय ज्वालामुखी. ज्वालामुखीचा उद्रेक होताना लाव्हारस ज्यावेळी एखाद्या नलिकेऐवजी अनेक तंडांमधून बाहेर पडतो त्याला भेगीय ज्वालामुखी असे म्हणतात. ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ तंडाच्या दोन्ही बाजूस पसरतात. त्यामुळे ज्वालामुखीय पठारे तयार होतात. भारतातील दख्खनचे पठार अशा पद्धतीच्या ज्वालामुखीमुळे तयार झाले आहे. उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे जागृत ज्वालामुखी, सुप्त म्हणजेच निद्रिस्त ज्वालामुखी व मृत ज्वालामुखी असे 3 प्रकार पडतात. 1. जागृत ज्वालामुखी. वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो असा ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी होय. उदाहरणार्थ जपानचा फुजियामा व भूमध्य सागरातील स्ट्रॉम्बोली. 2. सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखी. काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो. अशा ज्वालामुखीला सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखी म्हणतात. उदाहरणार्थ इटलीतील व्हेसुव्हियस, अलास्कातील काटमाई, भारतातील बॅरन बेट. 3. मृत ज्वालामुखी. ज्यातून दीर्घकाळ उद्रेक झालेला नाही व भविष्यात असा उद्रेक होण्याची शक्यता नाही अशा ज्वालामुखीला मृत ज्वालामुखी म्हणतात. उदाहरणार्थ टांझानियातील किलिमांजारो. प्रश्न 7वा.
आकृतीच्या सहाय्याने अपिकेंद्र, नाभी, भूकंपाच्या प्राथमिक, दुय्यम व भूपृष्ठ लहरी दाखवा. सदरील आकृतीत अपिकेंद्र, नाभी, भूकंपाच्या प्राथमिक, दुय्यम व भूपृष्ठ लहरी दाखविल्या आहेत. त्या लक्षपूर्वक पहा. प्रश्न 8वा. सोबत दिलेल्या जगाच्या आराखड्यात खालील घटक दाखवा. अ. माउंट किलिमांजारो. आ. मध्य अटलांटिक भूकंप क्षेत्र. ई. माउंट फुजी. ई. क्रॅकाटोआ. उ. माउंट व्हेसुव्हियस. माउंट किलिमांजारो. मध्य अटलांटिक भूकंप क्षेत्र. माउंट फुजी. क्रॅकाटोआ. माउंट व्हेसुव्हियस. कोणत्याही विषयातील कोणत्याही पाठाचा स्वाध्याय पाहण्यासाठी यूट्यूबवर मराठी किंवा इंग्रजीमध्ये स्वाध्याय लिहून समोर पाठाचे नाव लिहा आणि सर्च करा. व्हिडिओ उपयुक्त वाटत असल्यास कमेंट, लाईक आणि शेअर करण्यास विसरू नका. तुमच्या कमेंट्स आणि लाईक निश्चितच मला आणखी व्हिडिओ तयार करण्यास प्रोत्साहन देतील. पुन्हा भेटूया नवीन स्वाध्यायासह. तोपर्यंत नमस्कार.